आणि आता एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे। मुझफ्फराबादमध्ये पूरस्थिती तयार झाली असून या परिस्थितीसाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार ठरवलंय। झेलम नदीतून कोणतीही पूर्वसूचना न देता भारताने मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पाकिस्तानने केलेला आहे। झेलम नदीवरनं कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळेच आता पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भारतावर करण्यात आलेला आहे। या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर जोडले गेलेले आहेत। निलेश सर, नेहमीप्रमाणे काहीही झालं पाकिस्तानमध्ये तरी भारतावरच आरोप करण्यात येतात। यावेळी तसं होतंय, झेलम नदीमधून कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे असं पाकिस्तान म्हणते। आपलं विश्लेषण? अद्याप भारत सरकारने यावर कोणतेही स्पष्टीकरण किंवा कोणतीही प्रतिक्रिया भारत सरकारकडून आलेली नाही। मात्र पाकिस्तानने मुझफ्फराबाद हा जो पाकिस्तान मधला भाग आहे या भागामध्ये एमर्जन्सी जाहीर केलेली आहे। वॉटर एमर्जन्सी म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे। शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये पाणी घुसलेलं आहे। बालाकोट भागामधून जी झेलम नदी वाहत पीओकेच्या भागातून पाकिस्तानमध्ये जाते तिथे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी अचानकपणे सोडलं गेल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे। आणि याचा थेट आरोप हा भारत सरकारवर केला जातोय की भारतानं कोणतीही सूचना न देता पाणी सोडलं आणि त्यातून ही पूर परिस्थिती निर्माण झाली। यातून मुख्यतः पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान हे या भागामध्ये होईल। पंजाब प्रांतातला हा मुख्यतः भाग आहे आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर शेतीचं क्षेत्र आहे। या क्षेत्रामध्ये मोठं नुकसान जे आहे ते या पूर परिस्थितीमुळे पाहायला मिळणार आहे। मुख्यतः आता एप्रिल मे महिना आहे, या काळामध्ये पूर येण्याची कोणतीही शक्यता नसते। निश्चितपणे पाणी सोडलं गेलंय, मात्र यासाठी म्हणून भारत सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया स्पष्टपणे दिलेली नाही आहे की भारतानं पाणी सोडलंय किंवा नाही। या पूर परिस्थितीला कोण कारणीभूत आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र साहजिक आहे पाकिस्ताननं यासाठी म्हणून थेट भारतावर आरोप करायला सुरुवात केलेली आहे। जी, धन्यवाद निलेश सर, आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल।